आखाती युद्धामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा चांगलाच तुटवडा जाणवत होता। पण गेल्या 2 आठवड्यात सर्वच गॅस एजन्सीमधून गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत झालाय। तरीही कोल्हापुरातील सुर्वेनगर इथल्या श्रेयस गॅस एजन्सीमध्ये वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत। नंबर लावून 15 दिवस उलटले तरी गॅस सिलेंडर मिळत नाही। बऱ्याचदा हे गॅस एजन्सीचं कार्यालय बंद असतं, त्यामुळे ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। आखाती युद्धामुळे कोल्हापुरातही गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला होता। त्यामुळे मागील महिन्यात अनेक गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या रांगा लागायच्या। सुदैवानं गेल्या 3 आठवड्यात ही परिस्थिती बदलली असून सर्वच गॅस वितरकांनी फोनवरून बुकिंग सुविधा आणि घरपोच सिलेंडर देण्यास सुरुवात केली आहे। पण कोल्हापुरातील सुर्वेनगर इथल्या श्रेयस गॅस एजन्सीकडून अजूनही वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत। नंबर लावून 15 दिवस उलटले तरी सिलेंडर घरपोच मिळत नाही, तर त्या गॅस एजन्सीमधून ग्राहकांना समाधानकारक उत्तरं दिली जात नाहीत। आजही सिलेंडर घेऊन अनेक ग्राहक श्रेयस गॅस एजन्सी बाहेर थांबले होते, पण गॅस वितरक कंपनीचं कार्यालय बंद ठेवून कंपनीच्या मालकानं फोन बंद ठेवला होता। त्यामुळे ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला। आज पण येतो इथं, रोज यांचं ऑफिस बंद असते। आम्हाला यांच्या कळणार कसं इथं गॅस आहे की नाही, आम्ही कुणाला विचारायचं सांगा। हे शटर बंद आहे, दारात बसून उभं राहायचं, तासभर आम्ही इथं बसून जायचं। यांची कधीच होम डिलिव्हरी नसते, यांचं उत्तर द्यायचं कोण माणूस नाही। फोन केला तर हे लोक कधीही फोन उचलत नाहीत आणि प्रत्येक वेळी ऑफिसमध्ये आले की उद्या या परवा या असं यांचं चालू आहे। गॅस बुक करून झालं होतं, आता ही एजन्सी सर्व्हिसमध्ये येतं, अत्यावश्यक सेवेमध्ये येतं, यांनी ऑफिस बंद का ठेवायचं? आणि कुठल्या एजन्सीचं ऑफिस बंद आहे सांगा? इंडियनचं आहे की भारत गॅसवाल्यांचं कुणाचं ऑफिस बंद आहे सांगा? आता सगळ्यांचे ऑफिसेस ओपन आहेत, तुम्ही ऑफिस उघडं ठेवून सांगा ना आम्हाला काय कारण असतील ते। गॅस संपला असेल तर तुम्ही सांगा संपला आहे म्हणून, संध्याकाळी येईल म्हणून, आम्ही संध्याकाळी येतो सगळे, पण इथे सांगायलाच कोण नाही उत्तर द्यायला। कसं आहे, 18 तारखेला होम डिलिव्हरी घरपोच म्हणून दिली आहे त्यांच्यानं। मी 17 तारखेला त्यांना फोन केला होता, 17 तारखेला त्यांच्यानं का फोन माझा म्हणले गाडी आल्यावर फोन करतो। गाडी आल्यानंतर मग त्यानंतर त्यांचा गॅस घरपोच आलाच नाही। 23 तारखेला त्यांचा कॅश म्हणून मला मेसेज पडला, परत पण मी 26 तारखेला आलो, तरी पण त्याचं म्हटलं उद्या टॉकी देतो, उद्या सकाळी या, डायरेक्ट आल्यावर तुम्ही डायरेक्ट घेऊन जावा म्हणले, तरी पण त्याच्यानं टॉकी नाही। आम्ही कांडगावहून आलो आहे, दररोज आता 2 दिवस झाले एरजारा घालतोय पण आम्हाला मिळेना। आणि त्यांचं ऑफिस काल पण बंद होतं, आज पण बंद आहे। 15 दिवस आज नाही उद्या या, ट्रान्सफर करून द्या। आमच्या सासूबाई वारल्या, सासूबाईंच्या नावावर माझ्या नावावर करायचं तर ते घेणार, दादच घेण्यात आमची। कामधंदा सोडून गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना एजन्सीच्या दारात तासनतास उभं राहावं लागतंय। जिल्हा पुरवठा विभागानं त्याची दखल घेऊन संबंधित गॅस वितरकावर कारवाई करावी आणि ग्राहकांना दुसऱ्या एजन्सीकडून गॅस पुरवठा करावा अशी मागणी अनेक नागरिकांनी केली आहे।